सेनगाव तालुक्यातील सेनगाव ते रिसोड मार्गावरील कवठा पाटीजवळ झालेल्या भीषण अपघातात 2 जण ठार झाल्याची घटना घडली असून अपघातानंतर मात्र चालक वाहन सोडून फरार झाला आहे। कोळसा येथील शेख आरेफ शेख युनुस वय वर्ष 38 व उत्तम भगत वय वर्ष 60 हे दिनांक 5 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दुचाकी वाहनाने कोळसा येथून कवठा पाटीकडे आले होते। तर ते आपले काम आटोपून परत गावाकडे जाण्यासाठी निघाले असता कवठा पाटीजवळ रिसोडकडून येणाऱ्या खाजगी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। या अपघातामध्ये उत्तम भगत यांचा जागीच मृत्यू झाला तर शेख आरेफ हे गंभीर जखमी झाले होते। तर त्यांना पोलीस व गावकऱ्यांनी तातडीने उपचारासाठी सेनगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले होते। मात्र त्यानंतर पुढील उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असता मात्र शेख आरेफ यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे कोळसा गावावर एकच शोककळा पसरली असून या घटनेचा पोलीस तपास करत आहेत।